मुश्रीफ समर्जित घाटगे अनपेक्षित युतीमुळे मुरगुड नगर परिषदेत मंडलिक व प्रवीणसिंह पाटील गटाच्या बाजूने जनतेचं पारडं जड। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सोयीनुसार भूमिका बदलत अनपेक्षित युती करणाऱ्या समर्जितसिंह घाटगे आणि मुश्रीफ गटावर मतदारांची नाराजी स्पष्ट। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय नकाशावर केंद्रबिंदू ठरलेला तालुका म्हणजे कागल तालुका। देशात आणि राज्यात कितीही पक्ष असू देत, कागल तालुक्यातील राजे विक्रमसिंह घाटगे आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या खांद्यावर कुठल्या पक्षाचा झेंडा, त्या दोन पक्षांमध्ये कागल तालुक्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद इतकेच काय ग्रामपंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणांगण पेटायचं। इतर पक्ष या तालुक्यात लिंबू टिंबू ठरायचे। घाटगे आणि मंडलिक हेच खऱ्या अर्थाने दोन पक्ष असायचे। गेल्या 15 वर्षात हीच परिस्थिती कायम राहिली। बदल झाला तो फक्त गटाच्या नेत्यांमध्ये। मंडलिकांचे सुपुत्र प्राचार्य संजय मंडलिक यांच्याकडे गटाचे नेतृत्व न जाता मंडलिकांचे शिष्य हसन मुश्रीफ यांचा स्वतंत्र गट घाटगे गटाविरोधात स्ट्रॉंग विरोधक म्हणून पुढे आला आणि राजे विक्रमसिंह घाटगे गटाचे नेतृत्व आपसुकच त्यांचे सुपुत्र राजे समर्जितसिंह घाटगे यांच्याकडे आले। घाटगे घराण्यातील संजय बाबा घाटगे आणि मंडलिक घराण्यातील प्राचार्य संजय मंडलिक मुश्रीफ यांच्याशी जवळीक असणारे नेते अशी आपली ओळख निर्माण करणारे ठरले। हसन मुश्रीफ आणि राजे समर्जितसिंह घाटगे अशा दोन गटात कागल तालुका आणि इथले राजकारण विभागले गेले। इतर गटांची ताकद इथे दुय्यम गटात मोजली जाऊ लागली। जवळपास 15 वर्ष हसन मुश्रीफ आणि राजे समर्जितसिंह घाटगे या दोन गटांमध्ये राजकीय सत्ता संघर्ष सुरू होता। पण विक्रमसिंह घाटगे यांचा राजे गट आणि सदाशिवराव मंडलिक यांचा मंडलिक गट या दोन गटांमधील सत्ता संघर्षाला तत्वाची जोड होती। वैयक्तिक आणि हीन पातळीवरील राजकारण दोघांनीही कटाक्षाने टाळले। पण समर्जितसिंह घाटगे यांचा सध्याचा राजे गट आणि मुश्रीफ गट यांमधील सत्ता संघर्ष तत्वे बाजूला गुंडाळून ठेवणारा ठरला। एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप, कुटुंबाला वादात ओढून होणारे राजकारण तालुक्यात आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला। समर्जितसिंह घाटगे यांना कुठल्याही परिस्थितीत आमदारकी किंवा खासदारकीची झूल हवी आहे हे लपून राहिलेले नाही आणि हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा क्षेत्रात कुठलाही स्पर्धक नको आहे। यातूनच दोघांनीही आपला राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून सत्तेची वाटणी करून घेऊन राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवून युती केल्याचे बोलले जात आहे। पण हे गणित साधत असताना दोघांनीही आपल्यासाठी डोकी फोडून घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार न करता केवळ आपली सोय आणि आपली राजकीय सत्ता डोळ्यांसमोर ठेवून युती केल्याचा आरोप होत आहे। हीच अनपेक्षित मुश्रीफ व घाटगे गट युती कागल नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषद निवडणुकीत कायम राहणार असल्याने या दोन्ही संधिसाधू गटांना धडा शिकवण्याचा निर्धार केल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदार वर्गातून आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत। त्यामुळेच एकेकाळी हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिलेले माजी खासदार प्राचार्य संजय मंडलिक आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी एकत्र येत मुरगुड नगर परिषदेत मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे बोलले जात आहे। या आघाडी मागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेकांत जमादार यांचा बेमुरवत कारभार असल्याची उघड चर्चा आहे। मुरगुड नगर परिषदेत कुणालाही विश्वासात न घेता बेदरकार निर्णय घेत नगर परिषदेचा केलेला कारभार राजेकांत जमादार यांच्या विरोधात सुप्त विरोधाची लाट निर्माण करणारा ठरला आहे। नगर परिषदेच्या राजेकांत जमादार विरोधी माजी नगरसेवकांच्या असंतोषाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते असलेल्या आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्राचार्य संजय मंडलिक आणि प्रवीणसिंह पाटील गटाला रसद पुरवण्याचा निर्णय घेतल्याने हे दोन्ही गट भक्कम तर झाले आहेतच, पण मुश्रीफ घाटगे गटाला पराभवाच्या दिशेने नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे। शाहू न्यूज साठी मी संपादिका निलोप्रभा धनाजी जाधव यांच्यासह मुख्य कार्यकारी संपादक नवाब शेख, कोल्हापूर।